नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्रशासनाकडून विविध कामांसाठी ऑनलाईन निविदा काढण्याचे काम सुरू आहे. असे असताना काही जणांनी ऑनलाईन निविदेऐवजी बनावट मॅन्युअल निविदा काढून ठेकेदारांना फसविण्याचा प्रकार सुरू केल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी गेल्या 2 दिवसापूर्वी जळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. या माहितीनुसार असे बनावट टेंडर काढून त्याद्वारे ठेकेदारांना फसवणूक करणारे एक रॅकेट आहे. यात जामनेर, धुळे व नाशिक येथील काही जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी यात जामनेर शहरातील केवळ 2 नव्हे तर 8 ते 10 जणांचा समावेश असावा अशी माहिती आता चर्चेतून पुढे येत आहे. काल जामनेर शहरातून पोलिसांच्या पथकाने 3 संशयितांना आणि धुळे येथील एकाला असे 4 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. पथक कुठले होते, नाशिकचे की जळगावचे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. त्याचप्रमाणे कोणत्या 4 संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यांची नावे देखील अद्याप मिळू शकली नाहीत. मात्र एक खरे आहे की पोलिसांचा तपास आता मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. ज्याप्रमाणे पोलिसांचा तपास सुरू झाला त्याची कुणकुण लागताच या प्रकरणाशी संबंधित जे काही आहेत ते शहराबाहेर पडल्याची माहिती मिळाली आहे. मात्र पोलिसांनी त्या संशयितांचे मोबाईल फोन ट्रॅकिंगवर टाकून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे होत आहे असे की या साखळीतील एक जण आता पोलिसांच्या रडावर आहेत. जामनेर शहरातील काही कार्यकर्ते जे नेहमी नाशिक आणि मुंबई वाऱ्या करायच्या, मंत्र्यांच्या मागे पुढे फिरायचे, त्यांच्यासोबत फोटो घेऊन आम्ही त्यांच्या किती जवळचे आहोत, तुमची कामे करून देतो, तुम्हाला टेंडर मिळवून देतो अशी प्रलोभने दाखवून लाखोचा घोटाळा करत होते.